मला सांग, मी चांगली दिसतेय ना? आताच सांग, नाहीतर मी चेंज करून येते. काहीच करायची गरज नाहीये दिव्या. खूप सुंदर दिसतेस तू. आणि तू टेन्शन नको घेऊस. अगं आज तू वन ऑफ द बेस्ट फॅमिलीला भेटणार आहेस. आणि मी तुला गॅरंटी देतो, माझ्या आई वडिलांना तू आवडणार म्हणजे आवडणार. 100%. चल निघूयात. हो, ऐक, गाडी हळू चालव. अगदी एक्साइटमेंट मध्ये पळू नकोस. हळू काय? अरे आज हा चंदन अशी हवेत गाडी चालवणार. खूप खुश आहे दिव्या मी आज. फायनली तू आमच्या बंगल्यात येणार आहेस. बंगला आहे? ऑफकोर्स. ह्या राजाचा बंगला, ज्यात तू येणार आहेस, माझी राणी. हा, पण तो बंगला आमचा नाहीये. मग माझा आहे. कारण मी एकुलता एक आहे ना. आई वडिलांनंतर सगळं मलाच मिळणार आहे. अरे पण मला ना भीती वाटतेय. तुझ्या आई वडिलांना मी नाही आवडली तर? कशाला काळजी करतेस दिव्या? मी त्यांना सगळं शिकवून ठेवलंय. काय? अगं शिकवलंय म्हणजे काय, मी माझ्या आई वडिलांना नीट समजावलंय आपल्याबद्दल, आपल्या नात्याबद्दल, तुझ्याबद्दल. त्यांना असं सांगितलंय की मी दिव्या माझी दिव्या अशी, दिव्या माझी तशी. हे सगळं मी त्यांना इतकं व्यवस्थित सांगितलं ना की ते असे एक्साइटेड झालेत की कधी आम्ही आमच्या सुनेला भेटतो. डोंट वरी दिव्या, आज सगळं माझ्या मनासारखं होणार आहे. असं झालं की आपण परवा पत्रिका द्यायला गेलो होतो तेव्हा का अपसेट होतीस तू? मी त्यांच्याकडे गेलो, त्यांना कन्व्हिन्स केलं आणि गाडी घेऊन आलो. मग शिवा, आवडलं सरप्राईज? नाही, चांगलं आहे, पण मी ही गाडी नाही घेऊ शकत. काय? शिवा, शिवा अशी काय बोलतेस तू? अगं शिवा, असं कोणी काही करत असेल ना तर नाही नाही म्हणायचं. आणि त्यांनी एवढ्या मेहनतीने गाडी आणली आहे, एकदा थँक्यू तरी बोल. एक मिनिट, एक तर ह्या डिप्परने त्याला फोन करायची काही गरजच नव्हती. अगं पण त्याने तुझ्यासाठीच केलंय. अरे पण कोणी सांगितलं करायला? एक मिनिट, गाडी त्याच्याकडनं मी घेतली, सो गाडी माझी आहे. मी ठरवणार गाडीचं काय करायचं. हा मग ठीक आहे ना, कर. तुझी गाडी आहे ना, घेऊन जा गाडी तू. नाही, घेऊन नाही जाणार आहे मी. आता काय ठरवलंय सांगतो. मी ती गाडी आहे ना, ती जाऊन गॅरेजवर लावणार. का गॅरेजवर? का मला लागते. मी गॅरेजवर आलो की मला वापरायला म्हणून काहीतरी पाहिजे ना. आणि प्लस पाना गँगला लागेल ना. आशू बरोबर बोलतोय. मग आम्हाला किती कामं असतात, उन्हातान्हाचं कसं चालत जाणार ना, म्हणून गाडी राहू दे. गाडीची गरज लागेल आम्हाला. हा, हो बरोबर बोलतोय तो. हा, गरज आहे काय? तुमच्या सगळ्या गरजा काढते की नाही बघा मी आता. ए तू माझा राग त्यांच्यावरती काढू नको. आशू, मला चिडायचं नाही. उलट उलट खूप आनंद होतोय. तू माझ्यासाठी हे सगळं केलंस, पण मी आता नाही गाडी घेऊ शकत. पुन्हा तुझ्याजवळ मी नाही येऊ शकत. मला तुझ्यापासून लांब राहावंच लागेल. तंद्री कुठे हरवली? चल इकडे आपण बोलूया. ये. आशू, यार आशू किती चांगला आहे रे. शिवाबद्दल केवढा विचार करतोय तो. हा यार, आपल्याला पण वाटलं नव्हतं तू एवढं कष्ट केले यासाठी. ए भाई, म्हणजे? अरे म्हणजे आम्हाला असं म्हणायचे की मला वाटलं नव्हतं की आशू आमच्या शिवासाठी एवढं सगळं करेल. मग आशू चांगलाच आहे. हे बघ, आशूने एकदा ठरवलं ना काही करायचं, मग तो करतो. त्यात ही शिवा नाराज असल्यापासून त्याचं मन थाऱ्यावर नव्हतं. त्याला शिवासाठी काहीतरी करता येतंय कळलं, मग भाऊ ऐकत नाही, मग सुटला तो. शिवा, तू ना इमॅजिनही करू शकत नाही की तुझी ही बाईक आणण्यासाठी आशू काय सॅक्रिफाईस करायला तयार होते. म्हणजे तुझ्या बाईक बद्दल कळलं ना तेव्हा आशू त्या धानोरकडे गेला. हे बघ आशुतोष देसाई, ही गाडी मी नाही देऊ शकत. सर, मी इथे नकार ऐकायला आलो नाही. मग कशासाठी आलायस? काय करणार आहेस? सर हे घ्या. ही माझ्या गाडीची चावी. माझ्या 21व्या वाढदिवसाला माझ्या आई वडिलांनी मला ही गाडी गिफ्ट दिली होती.
आणि माझ्या इतक्या जवळची गाडी आहे की मी तिला क्वीन म्हणतो. कोणी साधा हात लावलेला सुद्धा माझ्या गाडीला मला चालत नाही. मी क्वीनला खूप जपतो. मेंट कंडिशन मध्ये वेळेवर सर्व्हिस केलेली आहे. ऍक्च्युली ही गाडी विकतानाच मला इतका त्रास होतोय. तर शिवाची गाडी तर तिच्या वडिलांची आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेली गाडी आहे. वडिलांची आठवण आहे. मग विचार करा की शिवानी तिच्या वडिलांनी दिलेली गाडी विकताना तुम्हाला तिला किती त्रास झाला असेल. म्हणूनच मी म्हणलोय सर, प्लीज ही ऑफर तरी कन्सिडर करा. काही म्हणा, मित्र असावा ना तर तो तुझ्या अर्धा. ठीक आहे, बघतो मी. थँक्यू सर. मग त्याने घेतली का क्वीन? नाही घेतली.